बाबांना एवढंच माझा राग होता. मी जलवले तेव्हापासून पाठी माझे तिरस्कार करतात सारखे. एवढंच माझ्या बाबांना माझा राग होता. तर या जन्मदिल्या हाताने माझी जीव का नाही घेतलीस का? माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू आणि माझ्यापासून माझ्या तुकड्याला दूर करू नाही. एके या चांडाळ्याने तुला घरातून काढून टाकलं म्हणून काय झालं? ही आहे अगं तुझ्यासाठी पदर पदरेल का 4 घर फिरे काबाड कष्ट करे पण मी तुला अशी वाऱ्यावर नाही सोडणार ग. कुणा मी मांगू कुणा मी मांगू मांगू कुणा मी सगळे सगळे सोडून दे माझ्या पोरीवर कुठे नेऊला कुठे नेऊ मेरी जिंदगी में क्यों बाधाएं डाले मेरी जिंदगी में क्यों बाधाएं डाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली
महिने झाले. म्हणला माय माय गेली, हा मला 100-200 रुपये देईल. मी म्हणलं चांगला राहील. काही पैसे देत नाही, मस्त खाते झोपते आणि राहते. आणि मी काम करू करू माझे हात जळून गेले. याचे कपडे धुऊ धुऊ, भाकर करू करू, भाकर बनव खाते ना, मस्त झोपते, खाते ना झोपते, काही बिगर नाही. महापौराले कपडे घेऊन दिलो पाहिजे काय नाही. येणारात घरी माळगावचे पोट्टे, कोणी पचमेरीला गेले, कोणी महाराष्ट्रात रामटेकले गेले, कोणी सावनेरले नागपूरला गेले. आणि मी याचं करायला राहू, मी मरून जाईल याचं करता करता. मी करत नाही आणि पाहत नाही. खेळण्याले आवाज देतो आणि मी सटकतो. बाबा, ए बाबा, एक खेळण्या मरलमच्या तर भोसरीच्या तुझ्या समाधी बनवतो. भोसरीचा 2 महिने राहिला हा की ना. बरसातीत मरते म्हणलं, घाटावर गौऱ्या नेऊन ठेवलं, पण नाही मेला, एवढा जीवट आहे. तेथून वापस आणावं लागल्या. एक खेळण्या इकडे ये. मार चिलम घेतेस. लमचा गजानन बाबा लागला शेगावचा. एवढी कळणार चिलम. असा असा हा चिलम घेवायला नाही. 8 दिवसाचा 1 किलो तंबाखू हा घेतेस. आणि रेल्वे लाईन लागली, धुवा फेकतेस खोलीत आणि थुकत जाते, खोकलत जाते ना थुकत जाते. पुऱ्या खोलीची वास येते, कोंबडीच्या चिचिड्याच्या वाणी. त्या म्हणलं हा मरून जाईल. सारं होतं म्हणलं आज खोली. 4 वाजता उठलो, गाईचा शेण आणायला गेलो. गाईचा शेण हाताला लागते, कुत्र्याचा शेण लागला हाताला, माहीत वास येते. एक खेळणे असा असा. बापूरे, बापू बाबा, अरे माझ्यासाठी दवाई आणले बेटा. मरून जाईल बा. कायच्यासाठी? माझं मा पोट दुखून राहिलं, खोकलू पोट दुखून राहिला. बरा गेला. अबे माझी पोट कसा नाही दुकान. मला जेवण नाही चालू झालं रे. आणि 6 अंडे मसकला असतात. धोका बापले का ते 6 अंडे. 3 म्हणलं याले ना 3 मले तर 6 अंडे मला जाते मसकलं. आणि पुत्र्यासारखा गण चाटते लमचा. मी तसाच राहिलो रातभर कळा. आणि आता चाल भूक लागली बेटा. देन मा थोडसा जेवण झालं असं. जेवायचा दे ना थोडसा. तिकडे गावात भूक लागली असेल तर भूक. आता तर एक गोळी तरी आण माझ्यासाठी. काय पोट दुखून राहिला ना. मी काय करू? नालाय का तुला मात करीन म्हणलं ना. करीन म्हणलो. मग तुला काही स्टॅम्प लिहून दिलो, करीन म्हणलो. अबे तू कोणाचा बिघडून, कोणापासून बिघडून राहिला तू? मी बिघडलोय नाही ना सुधारलोय नाही. मी बिघडतही नाही, बेटा सुधारलाय. अबे मी तर बाप हो ना बेटा. मी तुझा पोरगा हो ना. हो. मला 30,000 रुपये देणं जाऊ दे. किती? 30,000. नालाय का बेसरता. तुला 30,000ची येऊन पडली. अबे माझ्या 100 रुपये नाही दवाखान्यात जेवाले. कोण 30,000 देऊ? का जमीन विक, त्या बापाची आहे का घर विक. कोटी जाईल तुला अबे कावण्याचा बोलतोस बे तू. काय ना आपल्या माल विक, पण मला पैसे दे. अबे तुले कोण शिकवलं एवढं? दूध पेता आणि मोठा चुरावतो असे. मी लहान का तू खातो तर मला शिकवती. बेटा अबे मी तो एकटं एक बाप हो. अबे नको करू माझा ये नको लढू. अबे नको लढू का बे. अबे तुझ्या जीवासाठी एवढा करून राहिलो मी. कोणासाठी करून राहिलो एवढा? माय होती तेही अशीच करत होती. तूही असाच करते. एक पैसा नाही देत. मी राहून का करू? जातो लमच्या विहिरीत जाऊ दे. नको जाऊ. मी तू मरे तर मी कोणाच्या सहाऱ्याने नाही. अरे तुझी माय होती, माय गेली. बहीण होती, बहीण गेली. म्हणलं आहे म्हणलं माई एक तू आपल्या पोराच्या सहाऱ्याने